नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला म्हणत असतो की मी तुझ्यासाठी मुलगा शोधणार म्हणजे शोधणार आणि ही मोहीम आजपासूनच मी सुरू करणार आहे. तर रमा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे करायचे असेल ते तुम्ही करा, तुमची ही मोहीम कशी पूर्ण होते ते मी बघतेच. तर अक्षय तिला म्हणतो की बघते काय बघते, तुझ्याच कल्याणासाठी मी हे सर्व करतो. तर आनंद येतो. आनंद म्हणतो की काय रे, तुम्ही दोघेजण का भांडतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा, ही कशी वागते ही मुलगी, मी तिला सांगितले की चांगले स्थळ सुचवेन तर ती म्हणते की लग्नच करायचे नाही म्हणते. आनंद म्हणतो की अक्षय जरा ऐकून घे. तर अक्षय म्हणतो की नाही प्लीज दादा, माझे एक ठरलेले आहे, तू प्लीज मला समजायला जाऊ नकोस. ज्या मांडवात माझे लग्न होणार आहे त्याच मांडवात हिचे मी लग्न लावणार हे मी ठरवलेले आहे आणि ते होणार म्हणजे होणारच. तर रमा रागाने अक्षयकडे बघत असते आणि आनंद सुद्धा धक्क्याने अक्षयकडे बघत असतो. त्यानंतर इकडे आजी ही रेवाला म्हणत असते की अगं रेवा, तुला हा घोळ मध्येच घालण्यासाठी कोणी सांगितला होता. रेवा विचारते की काय झाले. तर आजी म्हणते की मूर्ख मुली, तू किती घोळ घातला हे तरी तुला माहिती आहे का, तुला कळते का अक्षय आणि रमाचा डिव्होर्स होऊ शकतो, पण तुझ्या आणि अभिषेकचे काय, कोणत्या तोंडाने तू अक्षयला लग्न करूया म्हणून म्हटली आणि तुझ्या या मूर्खपणामुळे अक्षय सुद्धा पेटूनच उठलेला आहे. एका मंडपात तो 2 लग्न करायचे म्हणतो, त्याचे आणि रेवाचे आणि त्या रमाचे. किती घोळ तू घालून ठेवला रेवा, तुला हे कळते का. शशिकांत शांतपणे हे ऐकून घेत असतो. तेव्हा रेवा म्हणते की आय नो आजी, पण त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तो काय करतो हे मला कसे माहिती असणार. तेव्हा आजी म्हणते की रेवा, हे बघ माझा मुलगा बेसिक आहे आणि हे लग्नाचे काढून तू अजूनच घोळ घालून ठेवलेला आहे. मग आता अभिषेकला कसे हँडल करायचे त्याचा विचार तू आता कर. तेव्हा रेवा म्हणते की हे सर्व मी हँडल का करायचे, कारण तो माझा कोण कसा लागतो. हे ऐकून तर धक्क्यानेच आजी रेवाकडे बघत असते आणि म्हणते की काय रेवा, काय बोलतेस तू हे सर्व. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, माझे आणि अभिषेकचे लग्न झालेले नाही. रेवा तर शशिकांतकडे बघत असते. तर आजी म्हणते की शशिकांत, अरे ही काय बोलतेस. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई, आता रेवाच तुला हे सर्व सांगेल. आणि रेवाला म्हणतो की रेवा सांग काय आहे ते सर्व. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, अभिषेक आणि माझे लग्न झालेले नाही, आमच्याकडे असे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, ज्याने ही प्रूफ होईल की आमचं लग्न झालेले आहे की बाबांनीच मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. तुला जर घरात यायचे असेल तर तू अभिषेकच्या मार्गाने येऊ शकते आणि अभिषेकला सुद्धा आता आधाराची गरज आहे. आम्ही पाहिले तेव्हा अभिषेक त्या मेंटल स्थितीमध्ये नव्हता. अभिषेक किती दारू पीत होता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि तेव्हा आजीला तेव्हाचे क्षण आठवतात, जेव्हा अभिषेक रेवाला लग्न करून घरात घेऊन आलेला असतो. आम्ही एकमेकांच्या गळ्यात जेव्हा हार घातले तेव्हा तर अभिषेकला असे वाटले की खरंच आमचे लग्न झाले की काय. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई अगं तू किती विचार करतेस, मी आहे ना, तू कशाला इतका विचार करतेस. हे बघ आम्ही किती पुढचा विचार करून ठेवला ते. रिलॅक्स आई रिलॅक्स. तर रेवा तर अगदी खुश असते. त्यानंतर इकडे आनंद जान्हवीला म्हणत असतो की जानू, अक्षयच्या डोक्यातील हे खूळ मात्र निघायला हवे. कसला मूर्खपणा लावलाय त्याने. काय म्हणतो की एकाच मंडपात 2 लग्न, सिरियसली आहे हे सर्व. तर जान्हवी म्हणते की हो, मला अक्षयच्या मनात नेमकं काय चाललंय हेच कळत नाही. तेव्हा आनंद म्हणतो की जान्हवी, मला काय वाटतं की आपण हे सर्व अक्षयला जाऊन सांगितले तर की रमाच तुझी खरीखुरी बायको आहे ते. तेव्हा जान्हवी म्हणते की आय थिंक मला असे वाटते की रमाने हे सर्व अक्षयला सांगायला हवे. आणि तेवढ्यात रमा दरवाजात येते. जान्हवी म्हणते की मला असे वाटतं की मी जर रमाच्या जागी असते तर त्या रेवाच्या केसाला धरून तिला घराच्या बाहेर काढले असते. हा माझा नवरा आहे, तू बाहेर हो. तेव्हा आनंदला मात्र हसू येते. आनंद म्हणतो की अगं जानू, हे कसे आहे हे तूच करू शकते, परंतु रमाचे मात्र तसे नाही ग, तिला शेवटी अक्षयचीच काळजी लागणार. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, एक्झॅक्टली माय पॉइंट, तिला अक्षयची काळजी आहे, मग तिने सर्व सूत्र त्या रेवाच्या हातात दिलीच कशाला असे मला वाटते. तेव्हा ते दोघांचे बोलणे ऐकून रमा त्यांच्या जवळ येते आणि रमाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई, अहो तुमचे सर्व बरोबर आहे, पण यांच्या जीवाचे जर काही बरे वाईट झाले तर माझे हात मात्र आता दगडाखाली आहे, मी काहीच करू शकत नाही. एक वेळ मी यांना आणि रेवाला एकत्र बघेन, पण माझ्यामुळे यांच्या जीवाचे जर काही बरे वाईट झाले तर ते मी नाही सहन करू शकत. आपण जेवढे करायचे तेवढे करू शकतो, पण मला हे सुद्धा माहिती आहे रेवा बरोबर त्यात सेफ नाहीये. तेवढ्यात जान्हवी उठते आणि रमाला म्हणते की रमा, हे बघ आम्हाला हे सर्व
सर्व काही करते, परंतु रमा आता तुलाच हे सर्व काहीतरी करावे लागणार आहे आणि त्यासाठी तू जरा स्ट्रॉंग हो. म्हणून आनंद आणि जान्हवी हे रमाला आधार देतात. त्यानंतर इकडे रमा ही काम करत असते. अक्षय तिच्या मागे येतो आणि विचारतो की 2 विण्या आता बघ की तुला नेमकं कसा मुलगा लागतो आणि आपल्या मोबाईलमधील काही मुलांचे फोटो तो रमाला दाखवतो. तेव्हा रमा मात्र अक्षयला म्हणते की तुम्ही प्लीज हे खूळ डोक्यात घालू नका, प्लीज हे सर्व करू नका. तर अक्षय म्हणतो की अगं असे कसे, आता आपली मैत्री झाली की नाही, आपण एकमेकांचे फ्रेंड्स आहोत ना, मग मित्र म्हणून मी तुला काय वचन दिले की मी तुझ्यासाठी एक साजेसा असा मुलगा शोधेन, म्हणून हे सर्व चालले. आणि सांग कसा मुलगा हवा आहे तुला. रमाच्या डोळ्यात तर पाणी येते, तरी सुद्धा म्हणते की ठीक आहे, सांगते मी तुम्हाला की मला कसा मुलगा लागतो ते. हे असे केस आणि दाढी मिशी नसलेला मुलगा मला लागतो. तर अक्षय आपल्या मोबाईल मध्ये शोधू लागतो की दाढी मिशी नसलेला, तुमच्यासारखे डोळे सुद्धा मला नको आणि हे असे केस आहे ना तसं सुद्धा नको. रमा रागाने अक्षयकडे बघत असते आणि तिचे डोळे तर भरून येतात. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, डांबरट असलेला आणि चॉकलेटी डोळे नसलेला मुलगा हवा आहे. तेव्हा रमा म्हणते की भांडकुदळ सुद्धा नको. तर अक्षय म्हणतो की असे कसे होईल, प्रेम आहे, संसार आहे म्हणल्यानंतर भांडण तर होणारच. तेव्हा रमा म्हणते की तरी सुद्धा भांडकुदळ नको. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं राहिले शांत स्वभावाचा मुलगा हवा, भांडकुदळ नको. आणि आपल्या मोबाईल मध्ये ते सर्व टाईप करून घेतो आणि पुढे काय असं विचारतो. तेव्हा रमा म्हणते की असे प्रत्येक गोष्टी 4 वेळा येऊन मला प्रश्न नाही विचारायचे, प्रश्न विचारून त्रास देणारा सुद्धा नकोय. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे काय करतेस, प्रश्न तर एकमेकांना विचारायलाच हवे, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर सापडतात आणि नातं आणखीन त्यामुळे घट्ट होते, प्लीज एवढी तरी तू त्याला सूट दे. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर यात सर्व काही बोलायचे असेल तर तुम्हीच बोला, मी काहीच बोलत नाही. आणि लगेच ती आपले तोंड वळवते आणि आपले काम करायला सुरुवात करते आणि खूप रडत असते. तेव्हा अक्षय तिला आवाज देत असतो की अगं ए. तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. तर अक्षय तिला विचारतो की अगं रडायला काय झाले. तर रमा रागाने म्हणते की अहो तुम्हीच हे सर्व विचारतात, मी जे काही बोलते त्यावर तुमचे काही ना काही म्हणणे आहेच ना, मग मी तरी काय करू. तर अक्षय म्हणतो की अगं माझे म्हणणे नाही, सर्व तूच म्हणते. आणि काय ग असे कोणत्या तुझ्या अवाजवी डिमांड्स ह्या. अगं तू मुलगा नाही शोधत, तू ताटाखालचे मांजर शोधतेस, तुला असे स्थळ कुठे मिळणार आहे. आणि त्याला हसू येते. मला हे काही पटलेले नाही. तर रमा विचारते की तुम्हाला त्याच्याबरोबर लग्न करायचे का. अक्षय म्हणतो की नाही. तर रमा म्हणते की नाही ना, तुमचे लग्न तर रेवा मॅडम बरोबर ठरलेले आहे, लग्न मला करायचे, मग मी ठरवेल मला कसा मुलगा हवा ते. रमा अगदी रागात अगदी कडक शब्दात बोलते. अक्षय मात्र रमाला घाबरतो आणि हळूच म्हणतो की बोल पुढे. तेव्हा रमा म्हणते की पुढे का, त्याला तर शून्य स्वयंपाक यायला पाहिजे, स्वयंपाकातील त्याला काहीच कळायला नको. तेव्हा अक्षय लगेच त्यामध्ये टाईप करून घेतो की स्वयंपाकाची आवड नसलेला मुलगा चालेल आणि खाण्याची आवड असलेला मुलगा तर चालेल ना, असे रमाला विचारतो. तेव्हा रमा रागानेच म्हणते की मी जे करेल ते गुपचूप बसून गिळायचे, यात मीठच कमी आहे, तिखटच कमी आहे, पोळ्या करताना तेल कमी घालायचे म्हणजे पोळ्या मऊ होतात, यात असे त्यात तसे हे सगळे सांगणारा मला नकोय. जरा सुद्धा त्याने दोष माझ्यात काढायचे नाही, जे काही मी करेल ते गुपचूप खायचे. तेव्हा अक्षय लगेच मोबाईल मध्ये टाईप करतो की उपाशी राहण्याची तयारी असणारा मुलगा हवा. आणि रमा मात्र खूप रडत असते. तर तेवढ्या सीमा अक्षयला आवाज देते आणि अक्षय जवळ येते, विचारते की अरे अक्षय काय चालले तुझे. तेव्हा सीमाचे लक्ष रमाकडे जाते आणि रमा अक्षयला म्हणते की काय रे, परत तू तिला त्रास देतो, काय विचारले तू तिला. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी आणि त्रास, उलट मी तिला मदत करतो आणि ते सुद्धा तिच्या परवानगीने. तीच मला म्हटली होती की अगोदर तिच्या आयुष्यामध्ये कोणतरी होते, पण आता मात्र तो तिच्या आयुष्यात नाही, म्हणजे ती सिंगल आहे, मग तिच्यासाठी आपल्याला स्थळ शोधायला नको का, म्हणून मी हे सर्व करतो. आणि हे बघ काय डिमांड्स आहे हिच्या. आणि रमाने ज्या डिमांड सांगितलेल्या असतात सर्व तो वाचून सीमाला दाखवतो. आणि आई कसा अशा हिचे हे सर्व, असा मुलगा कसा हिला शोधू शकतो. तेव्हा सीमा म्हणते की अरे अगदी तिचे बरोबर आहे. आणि रमाला म्हणते की तुझे काही चुकीचे नाही, कारण या उलट जो मुलगा आहे ना तो डोक्याला ताप आहे, ताप, असे ती अक्षयकडे हात करून बोलत असते. तर अक्षय विचारतो की जो मुलगा आहे तो म्हणजे कोण. तर सीमा म्हणते की कोणी नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, तू माझ्याकडे हात करून बोललीस की कोण आहे तो. तर सीमा म्हणत असते की कोणी नाही, अरे मी मस्करी करते, हो की नाही रमा. आणि अक्षयला म्हणते की तू जा, एकतर आम्हाला खूप काम आहेत, अर्थाला बघायचे, तिला खाऊ घालायचे, जा तू, मला हिच्याशी बोलायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, हे सर्व मी वेबसाईटवर
अपलोड करतो आणि स्थळ शोधायचे आणि जाताना तो रमाला म्हणतो की इकडे बघ तुझा फोटो सुद्धा लागेल, म्हणून तर रमाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो. तेव्हा सीमा म्हणते की अक्षय, तर अक्षय आपल्या रूममध्ये निघून जातो. रमाला मात्र खूप रडू येत असते. त्यानंतर इकडे शशिकांत आजीला सांगत असतो, आई या रमाचे लग्न होऊन एकदा की ती तिच्या घरी गेली मगच आपली कामगिरी फत्ते झाली असे समज. तेव्हा आजी म्हणते की अरे हो, पण शशिकांत तिच्यासाठी मुलगा शोधायला नको का? तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की आई अगं तू कशाला काळजी करते, मी आहे ना, मी तिच्यासाठी मुलगा सुद्धा बघितलेला आहे, तिच्यासाठी स्थळ सुद्धा मी आणले. आजी विचारते की कोण रे? तर शशिकांत हसून आजीजवळ येतो आणि जोरात टाळी वाजून म्हणतो की आहे आपल्याच गावचा भाऊबंद आहे आपला, अगं सुशीला आत्याचा नातू. आजी म्हणते की अरे तो, आणि शशिकांत हे बघ आपल्या नात्यातील मुलाशी हिचे लग्न व्हावे, तिची तितकी लायकी सुद्धा नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं म्हणूनच मी असा मुलगा मुद्दामच बघितला, उद्या वेळ जरी आली तर अक्षय विरोध सुद्धा करणार नाही या लग्नासाठी. आजी विचारते की त्याचे नाव काय? तर शशिकांत सांगतो की त्याचे नाव सुमित आहे, पण सर्वजण त्याला सनीबाई म्हणतात. तेव्हा मात्र आजी भाई हा शब्द ऐकल्यानंतर खुश होते. त्यानंतर इकडे रमा तर खूप रडत असते. सीमाजवळ येऊन म्हणते की आई बघा की ते काय म्हणतात, एकतर अगोदरच आमचे लग्न झालेले आहे, मग त्यांनी तरी आणि मी तरी का दुसरे लग्न करायचे, आणि तुम्ही सर्वजण त्यांचे काय इतके ऐकून घेतात? तुम्ही सुद्धा शशिकांत मुकदमला काहीच बोलत नाही, तुम्ही प्लीज त्यांना काहीतरी बोला. तेव्हा सीमा म्हणते की हे बघ असे काही होणार नाही, तुझ्यासाठी कोणीही स्थळ नाही शोधणार, तुझे लग्न दुसरीकडे कुठेही होणार नाही, मी सांगते माझ्यावर विश्वास ठेव तू. तेव्हा रमा रडतच म्हणते की खरंच यांनी माझ्यासाठी मुलगा शोधला आणि त्यांनी जर माझे लग्न लावून दिले तर मी जीव देईल. आणि ती सीमाच्या मांडीवर डोके ठेवून खूप रडत असते. तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा काय रडतेस तू, बाळा शांत हो. आणि रमाला ती प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर आनंद हा सकाळी सकाळी सर्वांना एकत्र जमवून घेतो. तेव्हा आजी विचारते की अरे आनंद काय झाले, तू सकाळी सकाळी सर्वांना एकत्र का बोलावले? तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी मी सर्वांची येण्याची वाटच बघत होतो, अभि सुद्धा येतो, तर अभिला सुद्धा आनंद बसायला सांगतो. आले का सर्वजण? तर शशिकांत म्हणतो की हो बोल आता, काय नेमकं काय म्हणायचे तुला? तेव्हा आनंद सर्वांना सांगू लागतो की आपला अक्षय मोठ्या अपघातातून सही सलामत वाचला आणि सुखरूप तो घरी सुद्धा आलेला आहे, हळूहळू तो रिकवर सुद्धा होतो. आणि त्यात यावर्षी आपल्या घरात गणपती येणार आहे, त्यामुळे मी असा विचार केला होता की पुन्हा आपण घरामध्ये एक छोटंसं असे सेलिब्रेशन करूयात. मुकदमांचा जो आनंद आहे तो आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करूयात. तेव्हा जान्हवी म्हणते की हो यस, आता आपल्याकडे बाप्पा येणार, त्यासाठी मखर लागणार, त्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे मखर आपण सर्वांनी मिळून घरीच बनवणार आहोत. पण आपण मखर बनवण्याची कॉम्पिटिशन घेणार आहोत, म्हणजे जोडी जोडीने हा मखर बनवायचा आणि ज्या जोडीचा मखर सर्वात सुंदर असेल ती जोडी विनर असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की वाव, हा एक्सपिरियन्स मी अगोदर नाही घेतलेला, हे सर्व करण्यासाठी खरंच खूपच मज्जा येईल. तेव्हा जान्हवी सांगते की ही जी काही स्पर्धा असेल ती खूप नॉर्मल असेल, म्हणजे एकतर आपण यामध्ये जोडी जोडीने मखर बनवणार आहोत. तेव्हा अक्षय आणि रेवा खुश होऊन एकमेकांच्या हातामध्ये हात देत असतात. रमाला हे सर्व बघून खूपच वाईट वाटते. तेव्हा जान्हवी म्हणते की पण अक्षय, यामध्ये एक ट्विस्ट आहे, म्हणजे कॉम्पिटिशन मधला आपला जो जोडीदार आहे ना, आपला रिअल लाईफ पार्टनर असणार असे नाही. म्हणजे आपण काय करणार आहोत, आपण चिठ्ठ्या बनवणार आहोत, मग त्या चिठ्ठीनुसार ठरवेल की कोण कुणाचा पार्टनर असेल ते. तेव्हा आनंद खुश होऊन सांगतो की या स्पर्धेची जज असणार आहे आजी, मग तीच ठरवणार आहे की जो विनर असेल त्याला प्राइज देणार. आणि त्याच जोडीच्या मखरामध्ये यंदाचे आपले गणपती विराजमान होणार आहे. तर आजी खूपच खुश होते आणि सर्वांना सुद्धा ही कल्पना खूप आवडते. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई हे बघ, मला काही मखर विखर करायची इच्छा नाही, पण जिंकणार मात्र मीच, हो की नाही आई? तर जान्हवी म्हणते की हो बघूयात. आणि लगेच ते सुरुवात करतात. तर आनंद एक टेबल घेऊन येतो आणि त्यावरती चिठ्ठ्यांची वाटी ठेवतो. जान्हवी तू आता यातून एक चिठ्ठी काढायची आणि त्यानंतर मी काढतो. पहिली चिठ्ठी आपण काढूयात की कोणाचे नाव येते ते, म्हणून आनंद एक चिठ्ठी उचलतो आणि ती सीमाची चिठ्ठी असते. तेव्हा जान्हवी म्हणते की आता बघूयात की आईंचा पार्टनर कोण असणार आहे ते. तेव्हा शशिकांत म्हणतो की हे बघ, तिच्या बरोबर माझ्या नावाची चिठ्ठी काढू नकोस, येथे गेम मध्ये सुद्धा ती माझी पार्टनर नकोय, हे सर्व खूप बोरिंग आहे.
आणि त्यामध्ये रमा हे नाव दुसरी चिठ्ठी उचलल्यानंतर आलेले असते। तेव्हा जान्हवी मात्र मुद्दाम म्हणते की आई आणि मुलाची जोडी। तेव्हा अक्षयला वाटते की मीच। तेव्हा जान्हवी म्हणते की नाही आनंद। तेव्हा आनंद आणि सीमाची जोडी त्यांनी ठरवलेली असते। तेव्हा सीमा म्हणते की चल आनंद आपण यंदा खूप छान असा मखर बनवूयात, चैन खुली की मेन खुली की। त्यानंतर आनंद दुसऱ्या नावाची चिठ्ठी काढतो तर त्यात रमाकांत काकांचे नाव आलेले असते। तेव्हा जान्हवी एक चिठ्ठी उचलते तर त्यात आनंद हे नाव असते। तेव्हा जान्हवी मुद्दाम आनंद ऐवजी जान्हवी म्हणते आणि काका आपल्या दोघांची पार्टनर ची जोडी म्हणून ते खुश होतात। तेव्हा काका म्हणतात की जान्हवी आपण मस्त मखर बनूयात, काही टेन्शन घेऊ नकोस। तेव्हा शशिकांत लगेच रमाकांत काकांचे सोंग आणतो आणि तुला ते इतके सोपे वाटते का? तर काका म्हणतात की कळेल तुला आम्ही बनवल्यानंतर, तुम्ही तुमचंच बघा। त्यानंतर आनंद दुसरी चिठ्ठी उचलतो तर त्यात शशिकांत मुकादमचे नाव निघते तर मयुरी म्हणते की बाबा। तेव्हा शशिकांत म्हणतो की सिर्फ नाम ही काफी है। तेव्हा जान्हवी एक चिठ्ठी उचलते आणि बघूयात की तुम्हाला कोण पार्टनर मिळते ते। तेव्हा त्यात एक चिठ्ठी निघलेली असते रेवा नावाची तर लगेच जान्हवी मुद्दाम म्हणते की मयुरी। तेव्हा शशिकांत म्हणतो की खरंच मयुरी तू माझ्यावर जास्त अवलंबून राहू नकोस, तुला तर माहिती आहेच की माझी ख्याती मखर बनवण्यात, त्यामुळे तुला जे जे साहित्य लागेल ते मी आणून देणार, मदत म्हणशील की ते फक्त पाठिंबा बाद झाले, पण जिंकलं मात्र आपणच पाहिजे। तेव्हा आनंद हळूच म्हणतो की वाट बघा। तेव्हा मयुरी म्हणते की बाबा आपणच नक्की जिंकणार आहोत। त्यानंतर जान्हवी म्हणते की चला आता नेक्स्ट जोडी कोण आहे ते बघूयात। तेव्हा आनंद दुसरी नावाची चिठ्ठी उचलतो आणि ते अभिषेकच्या नावाची चिठ्ठी निघते। मात्र जान्हवी दुसरी चिठ्ठी उचलते आणि त्यात मुद्दाम जान्हवी हे नाव निघते, परंतु जान्हवी आणि आनंद हे मुद्दाम म्हणतात की अभिषेकची पार्टनर आहे रेवा। तेव्हा अभिषेक तर खुश होतो, परंतु रेवा मात्र तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो कारण तिला अक्षयची साथ हवी असते। तेव्हा अभिषेक रेवाकडे बघत असतो तर अक्षय अभिषेकला म्हणतो की रेवा तुझी जोडी। त्यानंतर आता जान्हवी म्हणते की शेवटची जोडी जे नावाची आपण चिठ्ठी काढूयात आणि आनंद जेव्हा ती चिठ्ठी काढतो तर त्यात अक्षय हे नाव लिहिलेले असते। तेव्हा जान्हवी म्हणते की आता अक्षयचा जोडीदार किंवा जोडीदारीन कोण असेल। तेव्हा सर्वजण विचार करतात की आता नेमकं कोण राहिले, सर्वजण तर झाले। तेव्हा अभिषेक म्हणतो की आजी, तर अक्षय म्हणतो की नाही ती तर जज आहे। तेव्हा जान्हवी खुशून म्हणते की आपल्या अक्षयची पार्टनर आहे रमा। ते ऐकून तर रमा खूपच खुश होते, मात्र शशिकांत आजी आणि रेवा यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण खुशून टाळ्या वाजवतात। अक्षय तर रमाकडेच एकटक बघत असतो, रमा तर उड्याच मारायला लागते तर सीमा म्हणते की अरे वा। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय हा सर्वांसमोर म्हणत असतो की आता ईच्या आणि ईच्या पार्टनरचे लग्न एकाच मंडपात होणार असेल तर ती आपल्या घरातील मेंबर झालीच ना। त्यानंतर इकडे रूम मध्ये आनंद आणि सीमा हे मखर बनवत असतात तर सीमा म्हणत असते की अरे आनंद, मला एक गोष्ट कळत नाही की अक्षयने हे लग्नाची खूळ तर डोक्यामध्ये घातले आणि आता हे लग्न कसे थांबवायचे मला तेच कळत नाही। तो तर आपल्या रमासाठी स्थळ बघतो। त्यानंतर इकडे रमा आणि जे अक्षय मखर बनवत असतात तर अक्षयने रमाचे हात बांधलेले असतात आणि तिच्या तोंडाला ती लावलेली असते, चिटकून दिलेली असते आणि गप्पच राहा। रमा मात्र खूप ओरडण्याचा प्रयत्न करत असते तर अक्षय म्हणतो की गप्पच राहा। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।